स्वलिखित कथा ती लाल परी. यू आर इझिली रिप्लेसेबल. आदित्यने लॅपटॉपच्या स्क्रीनवरून नजर हटवून मोबाईलकडे पाहिलं. मेसेज त्याच्या बॉसचाच होता. बरोबर 20 मिनिटापूर्वी गावच्या शेजाऱ्यांचा फोन आला होता. आदित्य, बाबांना हृदयविकाराचा झटका आलाय, ICU मध्ये आहेत, निघून ये. आदित्यने हृदयचा मेल टाकला आणि बदल्यात हा मेसेज आला होता. 3 वर्ष एकही सुट्टी न घेता दिवाळीलाही ऑफिसमध्ये बसून ज्या कंपनीचे डेडलाईन्स त्याने पाळले होते, तिने एका सेकंदात त्याची किंमत 0 केली होती. त्याच्या हाताची बोटं कीबोर्डवर थरथरत होती. त्याने लॅपटॉप बंद केला, सॅक पाठीवर मारली आणि तो थेट बाहेर पडला. कंपनी त्याच्याशिवाय चालू शकत होती, पण त्याचे बाबा, त्यांच्याशिवाय त्याचं घर अस्तित्वातच राहू शकत नव्हतं. रात्रीचे 11:15 झाले होते. तो हायवेवरचा बसस्टॉप पूर्ण रिकामा होता. वरचा एक पिवळा दिवा हवेत लोंबकळत मधूनच लुकलुकत होता. पावसाची भुरभुर वाढली होती. आदित्यने फोन पाहिला. बॅटरी 2%. नेटवर्क गायब. तेवढ्यात दूर अंधारातून 2 पिवळे दिवे समोर येताना दिसले. एक जुनाट खडखडणारा आवाज जवळ आला. डांबरी रस्त्यावर टायर घासल्याचा आवाज झाला आणि एक लाल रंगाची ST बस समोर येऊन थांबली. तिचा पत्रा गंजलेला होता. खिडक्यांना काचा नव्हत्या, तर लाकडी शटर होते. समोरच्या पाटीवर पांढऱ्या अक्षरात लिहिलं होतं, बॉम्बे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन. आदित्यच्या कपाळावर आठ्या पडल्या. बॉम्बे स्टेट? हे नाव तर इतिहास जमा झाले. बसचं जुनं हायड्रॉलिक दार एका कर्कश आवाजात उघडलं. आतून जुन्या कागदांचा आणि डिझेलचा एक उग्र वास आला. खाकी हाफ पॅन्ट आणि डोक्यावर गांधी टोपी घातलेला कंडक्टर खाली उतरला. त्याच्या गळ्यात लाकडी तिकिटांचा बॉक्स होता. त्याने आदित्यकडे पाहिलं. त्याचे डोळे अगदी कोरडे होते. तो फक्त एवढंच म्हणाला, चढायचं असेल तर लवकर चढ. आदित्य आत गेला. बसमध्ये फक्त 5-6 प्रवासी होते. कोणाच्याच हातात मोबाईल नव्हता. प्रत्येकाने अंगावर जाड घोंगडी किंवा जुनी शाल ओढली होती. आदित्य एका रिकाम्या सीटवर बसला आणि त्याने खिशातून 500ची नोट काढून कंडक्टरकडे दिली. कंडक्टरने ती नोट हातात घेतली. उलटवून पालटवून पाहिली. जणू काही तो एखाद्या परग्रहावरचा कागद पाहत होता. हे काय आहे? कंडक्टरने विचारलं. पैसे. तिकीट द्या पिंपळगावचं. आदित्य चिडून म्हणाला. मागच्या सीटवर बसलेले एक आजोबा खोकले आणि म्हणाले, अरे पोरा, कसले खेळ करतोस? नोटेवर गांधींचा फोटो? देशात अजून जवाहरलाल नेहरूंचं सरकार आहे. राजा महाराजांचे दिवस गेले म्हणून काय इंग्रजांचे कायदे विसरला? आदित्यने दचकून फोन स्क्रीनकडे पाहिलं. फोन बंद पडत होता, पण बंद पडण्यापूर्वी स्क्रीनवर नेटवर्कच्या जागी 1950 असं फ्लॅश होऊन स्क्रीन काळी पडली. त्याचा गळा सुकला. त्याने खिडकी बाहेर पाहिलं. हायवे गायब झाला होता. खाली फक्त कच्च्या मातीचा रस्ता होता आणि बाजूला विजेच्या खांबाऐवजी कंदिलाचे खांब मागे पडत होते. त्याच्या छातीत धडधड वाढली. तो जागेवरून उठणार तेवढ्यात त्याच्या पुढच्या सीटवरून एक 9-10 वर्षाचा मुलगा मागे वळला. त्याच्या हातात एक जुना लाकडी बोहरा होता. त्या मुलाने आदित्यच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि विचारलं, काका, तुमचं घड्याळ दाखवता का? किती वाजलेत? आदित्यने थरथरत्या हाताने हाताचं घड्याळ त्याच्यासमोर धरलं. मुलगा त्या डिजिटल घड्याळाकडे आश्चर्याने पाहत राहिला. मग तो हलकच हसला आणि म्हणाला, माझे बाबा पण असंच घड्याळ आणणार आहेत माझ्यासाठी, जेव्हा त्यांना शहरातून वेळ मिळेल तेव्हा. त्या मुलाचा चेहरा आदित्यला खूप ओळखीचा वाटला. तो चेहरा त्याने कुठेतरी पाहिला होता, खूप वेळा पाहिला होता. घरी आईच्या कपाटात असलेल्या एका जुन्या कडा पिवळा पडलेल्या फोटोमध्ये. आदित्यने विचारलं, तुझे बाबा काय करतात? ते शहरात गिरणीत काम करतात. महिन्याला घरी येत नाहीत. आई म्हणते पैशापेक्षा माणसं महत्त्वाची असतात. पण बाबा म्हणतात काम आधी. मुलाने बोहरा खिशात टाकत सांगितलं. बस अचानक एका जुन्या कौलारू इमारतीसमोर थांबली.
बाहेर एक पाटी होती, पोस्ट ऑफिस, पिंपळगाव, 1950. आदित्यचा श्वास जणू तिथेच थांबला. त्याने घाबरत त्या मुलाचा हात पकडला. तुझं नाव काय रे पोरा? मुलाने दचकून पाहिलं आणि म्हणाला, वसंत. वसंत नारायण जोशी. आदित्यच्या डोक्यातून एक तीव्र कळ गेली. वसंत हे त्याच्या वडिलांचं नाव होतं. समोर बसलेला 9 वर्षाचा मुलगा दुसरा कोणी नसून त्याचे स्वतःचेच बाबा होते. ते आज हॉस्पिटलात मृत्यूशी झुंज देत होते. काका, मोठे झाल्यावर लोक घरी यायचं कमी का करतात? वसंतने निष्पापपणे विचारलं. मी मोठा झालो ना तर माझ्या मुलाला खूप वेळ देणार. त्याला कधीच एकटं सोडणार नाही. आदित्यला 2 दिवसापूर्वीचा बाबांचा फोन आठवला. अरे आदू, जमेल तर या वीकेंडला येणार आहे. फार दिवस झाले, भेटलो नाही. आणि आदित्यने काय उत्तर दिलं होतं? बाबा, क्लायंट मीटिंग आहे, फोकस करावा लागतो कंपनीत, पुढच्या महिन्यात येतो. आदित्यच्या डोळ्यातून पाणी गळगळा वाहू लागलं. त्याने वसंताला जवळ ओढलं, पण तो काही बोलण्यापूर्वीच कंडक्टरने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. कंडक्टरच्या हातात एक पिवळं जुनं कागदाचं तिकीट होतं. त्याने ते आदित्यच्या हातावर ठेवलं. त्यावर तारीख होती 23 ऑगस्ट 1950. तुझा स्टॉप आला, उतर. कंडक्टर शांत आवाजात म्हणाला. कंडक्टरने गूढ हास्य केलं. त्या तिकिटाची किंमत तुला उद्या सकाळी कळेल. आता जा, तुझी वेळ संपली. बसच्या खिडक्यांमधून अचानक पांढरं धुकं आत येऊ लागलं. वसंताचा चेहरा धूसर झाला. बसचा खडखडाट वाढला आणि अंधारात फक्त एकच आवाज घुमत राहिला. बेटा, वेळ मिळाला की घरी ये, थेट घरी ये. साहेब, ओ साहेब, उठा, तुमचा स्टॉप आलाय. आदित्यने दचकून डोळे उघडले. पाऊस थांबला होता. तो एका आधुनिक निळ्या रंगाच्या शिवशाही बसमध्ये होता. खिडकीबाहेर बस स्टँडची गर्दी होती. त्याने घाईघाईने खिशातून फोन काढला. बॅटरी पूर्ण होती. स्क्रीनवर 72 मिस कॉल होते, आईचे. तो हॉस्पिटलच्या दिशेने गेला. रिक्षातून उतरून जेव्हा तो ICUच्या कॉरिडॉरमध्ये पोहोचला तेव्हा डॉक्टर बाहेर येत होते. आदित्यची पाचावर धारण बसली होती. डॉक्टरनी मास्क काढला आणि एक सुटकेचा श्वास सोडला. काळजी करायची गरज नाही. ऑपरेशन यशस्वी झाले. ते शुद्धीवर आहेत. आदित्यने आपल्या आयुष्यात पहिल्यांदाच एवढा शांत आणि पूर्ण श्वास घेतला. संध्याकाळ झाली होती. ICUच्या शांत खोलीत बाबा बेडवर पडून होते. त्यांचे हात थरथरत होते. आदित्य हळूच पुढे झाला आणि त्याने बाबांचा तो थकलेला हात आपल्या दोन्ही हातात घेतला. खिशात रुतणाऱ्या एका कडक कागदामुळे आदित्यने सहज खिशात हात टाकला आणि तो गोठला. त्याच्या हातात तेच पिवळं पडलेलं STचं तिकीट होतं. त्यावर तारीख स्पष्ट दिसत होती, 23 ऑगस्ट 1950. ते स्वप्न नव्हतं. तो तिकिटाकडे पाहत असतानाच बाबांनी हळूच डोळे उघडले. ते आदित्यकडे पाहून अगदी हलकं हसले, जसं तो लहान वसंत हसला होता. बाबांनी अत्यंत क्षीण आवाजात विचारलं, काल रात्रीची जुनी लाल ST दिसली का रे तुला? आदित्यचा जणू थरकाप उडाला. तो एक शब्दही बोलू शकला नाही. बाबांनी डोळे मिटले. त्यांच्या डोळ्यांच्या कळ्यातून एक पाण्याचा थेंब गालावर घसरला. ते म्हणाले, तो कंडक्टर अजूनही तिकीट देताना ती पितळी डबी वाजवतो का रे? एक दीर्घ सुन्न करणारी शांतता खोलीत पसरली. बाबांनी पुन्हा डोळे उघडले. आदित्यचा हात जरा जास्त घट्ट पकडला आणि म्हणाले, आणि हो, पुढच्या वेळी रजा मागू नकोस, थेट घरी ये. धन्यवाद.